तुम्हाला वाटत असेल की एवढा अंधार काय आहे, एवढ्या रात्रीचं तुम्ही व्लॉग करत आहे. कारण हा अंधार नाही आहे, ही पहाट आहे आणि आम्ही सगळेजण चालू ट्रिपला कोकणात. सो बघूया आता ही ट्रिप कशी होत्या. आता आम्ही गाडीत आलेलो आहे. विवान हाय कर. विवान पहिल्यांदा दिसणार आहे व्लॉग मध्ये. जरा विवान ऍक्टिव्ह राहा ना बाबू. ऍक्टिव्ह नाही प्लीज ऍक्टिव्ह. आम्ही सगळेजण, हा इथं लाईट आहे ना, आम्ही बहीण भाऊ भाऊजी आणि वहिनी असे सगळे चाललोय. मोठ्या लोकांना अलाउड नाही आमच्या. आणि आता बघूया, आम्ही पहिल्यांदाच ट्रिप प्लॅन केलोय. 5ला जाणार होतो, 6 वाजून गेल्यात. सुरुवातीलाच घोळ झालाय. आम्ही उठलोय 4:30ला, त्यामुळे आम्हाला लेट झाला. याला बघा याला. तर आता आपण बघूया आपण कशी होत्या ट्रिप. आम्ही आता गेम खेळालोय. काय गेम आहे? मिसिंग नंबर्स. कुठले मिसिंग नंबर्स? 5 आणि 10. हा चालू करू. खेळा. 1 29 31 मी व्हिडिओ पण तर करायलोय. असू देत चल खेळ. 49 काय 3 6 9 नको. लय होते ते भैया, लय होते नको. एक जण ऐका की मध्ये चेंज झालाय. 5चा स्किप करून आता 4चा भाडा आम्ही स्किप करणार आहे. माझ्या नंबर आले मी 4चा भाडा पोहोचणार. 7 हा तुमचा नंबर आहे. 10 11 13 कसं काय 12 5 6 7 9 अरे परत 6 14 4च्या बलात कुठे येते म्हणलो की इकडनं आलं ना. 23 24 तुला आपल्याला माहिती आहे. 24
25 सर्विसला मागला ते काय नक्की नक्की सांगताय आपण काय नाही काय 26 29 30 31 एवढा होतो ना निकी 35 ला जातोय ना आपला अंक म्हणणं योग्य हे आहे. अरे मग 36 ला पण जातोय मग सगळ्यांनीच येणार काय? 35 ला नाही नाही हा मग 35 त्याला नाव नाही जाणील तू आता मी आहे ना 3 5 8 10 12 15 17 22 24 26 29 31 32 33 सदा बजा बोलते जॅकेट कापड ब्लॅक हिरवा काळा हिरवा नाही त्या पहिला शब्द तिरंगा हिंदी हा काय हिंदी कुठला सांगितलं त्यांनी हिंदी दोन शब्द पहिला दुसरा आपण चाललोय रोड रिटर्न टू दुसरा दुसरा शब्द रिटर्न आहे एवढा बरोबर आहे की कुठला तो कुठला तर रिटर्न आहे हा बोल पक्षीला दोन वेगवेगळे तुकडे कर शब्दांचे ऍक्टिंग कर हा बाहेर टाकतो पहिला का दुसरा सिंगम रिटर्न सिंगम गोलमाल रिटर्न दुसरा दोन शब्द गोलमाल नाही म्हणलो मराठी ऍक्टिंग करायची कुठला आहे मराठी का हिंदी आहे मराठी तू आमच्याकडे नाहीस आठ आहे जरा बसा पडशीला का एक मिनिट दहा राधानगर जेवणाला आहे 10 हा पहिला अक्षर एकच शब्द आहे डोंगराला का काय म्हणायचं नाही दशावतार दोन दशावतार असं सिंपल काय शब्द पोटातून आले आता आम्ही गाडी थांबल्या आणि आम्ही उतरलोय. जसं मी तुम्हाला सांगितलं की आम्ही बहीण भाऊ भाऊजी वहिनी असं आम्ही ट्रिपला चाललोय आणि आमच्या सगळ्यांची एक बहीण जी हॉस्टेलला इथं हे कॉलेज आहे हे ओरडा लागला कामाचं. तर आम्ही तिला भेटायला आलोय कारण आमची गाडी तिच्याच रोडवरनं जाणार आहे. सो आम्ही सगळेजण तिला भेटायला आलोय. कुठे नंदी कुठे आली बाबा थांबा जरा तुम्हाला दाखवतो तिला मी. यांचं गेट कुठे आहे कॉलेजचं? नंदे से हाय. आम्ही एक्स्ट्रा आणल्यात चल लवकर. ते कोणाला सांगायला लागतं रेक्टर कुठे आहे? हा येत नाही म्हणून सांग त्यांना. अगं बाई असू देत की. अगं लय मजा करायला अगं तुला मिस करतोय काय बाई तू कशी ती बघ की
सगळं आल्यात भेटायला नंदे. शेवटचं विचारलोय चल. काय देता येईल पेपर आहे नंदे, पेपर काय नेक्स्ट सेमिस्टरला पण देता येतात. हा खाली काय पुढे बघ पुढे बघ. होय ग, होय 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 चला. काय होय होय आता आम्ही आलो आमच्या ज्योताईच्या घरात कणकवलेत. आम्ही ट्रिप करत करत सगळ्यांची घरं पण करायला लागलोय. ए हाय कर ओवी, ओवी हाय कर. हाय म्हणायचं असतंय. आम्ही 5ला निघणार होतो कोकणात यायला. आता आम्ही कोकणात आलोय, जिथं जायचं तिथं आम्ही गेलेलो नाहीये. तर आम्हाला निघायला 6 वाजले. आता 6ला आम्ही निघालोय. मग आम्ही नंदिनीला भेटलो आणि आता ज्योताईच्या घरात आलोय. मग आम्ही पोहोचणार कधी? आणि छान आम्ही आता नाश्ता करणार आहे छान छान. त्याचा पावभाजी. आणि ही सकाळी लवकर उठून केल्या, बिचारीला लई काम लागलं. मी ए तोंड दाखव की जरा इकडं. हा लई सकाळी खूप नाही तर खाली वाटा. सो असे खूप जास्त कष्ट घेण्यात येत आहेत. धन्यवाद हं. खरंच की लई वेळ लागतोय बाई पावभाजी करायला. सांगा कशी झाल्या पावभाजी? भाऊजी सांगा कशी झाल्या पावभाजी? ते भाजी पावभाजी छान झालं सांगायला काय ते. मी अजून खाल्लेलं नाहीये. तो हे करायलाय, काम करायलाय तो. पावभाजी छान झाल्या बघूया. काय करू ओवी? ओवी बाय. नेक्स्ट टाइम आपण सगळे जाऊया. बाय करती. तिला येता आलं नाही म्हणून ती रुसल्या. बाय बाय. सगळेजण फुलं घेऊन आलेलो आहे आम्ही. ऑलरेडी घातलंय. आणि तुम्हाला अजून एक क्युटी पाय दाखवतो. इकडे बघ. क्युटी म्हणलं मी. क्युटी नाही कसली आहे हे. एक नंबरच. हा जरा एकदम दृश्य बदललंय. अगो मला वाटलं हॉबीज तयार होऊन आली पहिल्यांदा. मी तेच म्हणलं शेणा कोण. आणि फायनली आम्ही आता इथं आमचं स्टेचं आहे इथं कुठंतरी. सो मी आता थोडं इथं चेंज करणार आहे आणि वॉटर ॲक्टिव्हिटी करायला जाणार आहे. म्हणजे काय म्हणतेस? सो तुम्हाला वाटेल की काही एकच ड्रेस होता, तर मी आज दुसरा ड्रेस ठेवलेला की तो मी घालणार आहे. मग तो ड्रेस पुण्यातनं घेऊनच आलो नाही, राहिला ड्रेस. आणि मग हे बाय डिफॉल्ट मला घालायला लागला हा ड्रेस, कारण दुसरे कपडेच नव्हते आणले. सो गॉगल घ्या बरोबर आपल्या बरोबर. सो हे असं आहे. आणि आता आम्ही जात आहे वॉटर ॲक्टिव्हिटी करायला. आणि आम्ही सगळं करणार आहे असं म्हणलंय, तरी बघूया आता. सगळं म्हणजे बघूया. फोन काय आलाय मला. हा आणि तुम्हाला कळतं का स्किन किती ग्लो करायला लागल्या? का ग्लो करायला सांगतो आधी. सनस्क्रीनची कमाल आहे, सनस्क्रीनचा कमाल आहे. सगळ्यांनी एवढंच सनस्क्रीन लावलं की बासच, प्रमाणाच्या बाहेर. हा बोल आता, कंटिन्यू कर. काय म्हणतो? आता आपण आलोय देवबाग बीचवर. त्या देवबाग बीचमध्ये आपण स्कुबा डायव्हिंग करणार आहोत. मोठ्यानं बोल. हा मी जरा गाणी आता तर माईक आणलेलं नाही, प्लीज ऍडजस्ट जरा आवाज जाऊ देत. इथं चालू आहे माघी गणेश जयंती उत्सव देवबाग. गणपती बाप्पा मोरया. देवबाग बीचवर आपण स्कुबा डायव्हिंग करणार आहोत. आणि त्यासोबत आपण खवले डॉल्फिन पॉईंट पण करणार आहोत. त्यासोबत आमचे सगळे मित्र पण आले. सगळ्या बहिणी मित्र नाही आहेत, बहीण भाऊ आहेत सगळे माझे पाठीमागे. आणि फुल एन्जॉय करणार आहे. तुम्ही पण बघा आणि एन्जॉय मी करतो कसा करतो तेही बघू शकतो. आणि मला असं वाटायला लागलं की मी याच्याकडे गेलोय आणि पॅकेजेस विचारायला लागलोय काय काय करणार आहे, आणि हा मला एक्सप्लेन करायला लागलाय स्कुबा डायव्हिंग आहे हे आहे ते असं मला वाटायलंय. सो आता आम्ही असं मजा करणार आहे. बाय बाय. कोकण खरंच भारी आहे. आणि मी आता व्हिडिओ करायचं काय कारणच नाही आहे, म्हणजे मला ऑलरेडी सगळं बोलून झालंय. पण हे जे बॅकग्राऊंडला यायला लागलंय ते भारी यायला लागलंय असं मला वाटतंय. सो फ्युचरमध्ये मला पण काय घ्यायचं असेल तर कोकणात घेईन. समुद्राच्या साईडलाच.
आणि मी पण बिझनेस चालू करणार पॅराग्लायडिंग. लवकर पुढच्या वर्षी आयटीतनं बाहेर आलेस की लगेच बिझनेस. पॅराग्लायडिंग नाही, पॅरासेलिंग, स्कुबा डायव्हिंग. खरंच भारी आहे बाबा कोकण. हिनं सुरू केल्यानंतर बिझनेस बघा पहिला तिच्याकडे जे मेंबर आहेत ते कसे आहेत. ऑब्विसली ट्रेनर ठेवणार ना मी. तरी पण मला डाऊट आहे. खूप भारी आहे कोकण. एक नंबर म्हणजे एक नंबर कोकण आहे. ते रील्सवरती येतं झिरो नेटवर्क आणि काय 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 काय, ते खरंच आहे. खरं म्हणजे खरं, अजिबात नेटवर्क नाही आहे. 0 नेटवर्क 100%. आणि हे बघा भारी भारी आहे, ॲम्बियन्स पण भारी भारी. हे काय आहे? त्यांच्या ब्रिझी वूड काहीतरी होतं. खरं सुंदर आहे. सुंदर आहे, सुंदर आहे. खूप सुंदर आहे. आणि आम्ही फायनली एक एक किती 10-15 स्टेप्समध्ये आम्ही पोहोचणार आहे. सगळा अट्टहास या व्ह्यूसाठी, बाकी काही नाही. काय सुंदर आहे यार हे. खूप भारी. तिकडे चाललोय कारण आम्ही जिकडे गेलेलो तिथं स्कुबा डायव्हिंग नाही आहे. सो त्याच्या अपोजिट साईडला आम्हाला जायला सांगितलं आहे. आता तिथं तर असू देत, म्हणजे आहेच तिथं, पण तिथं वेटिंग आहे 25 मिनटं. सो आम्ही आधी स्कुबा करणार आणि नंतर मग बाकीच्या ॲक्टिव्हिटीज करणार आहे. आणि कोकण खरंच खूप जास्त भारी आहे, खूप जास्त भारी आहे. तुम्हाला माहिती असेल आता, तरी पण मला पण माहिती आहे, तरी पण मी हो पण बघूया कसं होतं. खूप जास्त ऊन आहे, बॉटल पण आल्या आणि डोळ्यातून पाणी आलं, गॉगल काढलाय. पण कोकणात या यार, खूप गरजेचं आहे कोकणात येणं. एवढं असं रिफ्रेश झाल्यासारखं वाटतंय. मस्त आहे कोकण, खूप भारी आहे, खूप भारी आहे, खूप भारी आहे, खूप भारी आहे. खूप डेंजर थंडी आहे, खूप म्हणजे खूप डेंजर. आणि आता सनसेट होऊन गेला, आम्ही सनसेट बघायला थांबलेलो. फोटो सेशन काय झालेलं नाही आहे कारण आम्ही असे ते स्कूबासाठी कपडे घातले, त्याच्यावरती काय उद्या आम्ही फोटोज काढणार आहे. हा डे 1 होता, डे 2 पण छान असणार आहे. आणि अजून एकदा सांगेन, स्कुबा डायव्हिंग करा यार, भारी एक्सपिरियन्स आहे, खूप मजा येते. आणि आमचे व्हिडिओज वगैरे आता तिकडे घ्यायला लागलेत. तो व्हिडिओ पण मी इन्स्टाला पोस्ट करेन. आणि एक मजेशीर गोष्ट काय झाली मी तुम्हाला सांगतो. हो, इकडे लाईट जास्त छान आहे. तर हे जरा काढू काय, तर तिथं फोटो काढत होते आणि ते आपल्याला फोटोग्राफर हे सांगतात, पोजेस सांगतात, असं करा तसं करा. मग हार्ट करायला लावतात आणि सगळ्यांनी हार्ट बीट केलं. आणि मी सेकंड लास्ट केलेलो. आम्ही किती 8 जणांनी केले, 9 जणांनी केलेलं आणि मी सेकंड लास्ट केलेलो. तर त्यांनी असे पोजेस सांगितले, असं करा, हार्ट करा. आणि माझ्यासोबत जो माणूस होता, मी त्याच्यासोबत हार्ट करून आले आणि हे मला नंतर कळतंय. आणि मी त्याला म्हटलं की तुम्ही धरायचं, सोडायचं नाही. तो म्हणला हां ठीक आहे. मी त्याच्या शर्टला असं धरलेलं. तो पण खाली जाऊपर्यंत निवांत होता, मला धरू दिलं त्यानं. आणि मध्ये खाली गेल्यावर मध्येच असं करायला लागलं जेणेकरून मी ते हात सोडावा. मी शहाणी आहे, मी अजिबात हात सोडलेला नाही. म्हणजे फर्स्ट टाइम होतं, पण ठीक आहे. पण मी नेक्स्ट टाइम करताना आता कम्फर्टेबल झाले किंवा यूज टू झाले असं मी म्हणू शकतो. आणि एकदम परफेक्ट करणार आहे. म्हणजे त्या जे पण आपल्यासोबत असतात त्यांना धरणार पण नाही आहे. सो खरंच एक्सपिरियन्स खूप भारी होता. तुम्ही पण ट्राय करायला लागतील. जेवायला खूप वेळ आहे आम्हाला. आणि आम्ही नाश्ता केलेला तुम्हाला आधी, म्हणजे माझी अजून एक बहीण ज्योती, तिच्या घरला गेलेलो आम्ही, पावभाजी खाल्लेली. तर तेवढ्या पावभाजीवरतीच आम्ही आहे. आणि आम्हाला तशी भूक नाही लागली म्हणून आम्ही कुठे जेवलो नाही. आणि अजून जर आम्ही जेवायला जर थांबलो असतो तर आमचा अजून टाइम गेला असता. तो एक टाइम असला, तेवढ्यात आमची एकच ऍक्टिव्हिटी म्हणजे स्कुबा डायव्हिंग झालं. हाय. सो आता आम्ही जरा आवरलोय, खूप जास्त भूक लागलेली. तर आम्ही सुकी भेळ आमची केली, म्हणजे घरातून सामान आणलेलं सगळं. आणि आम्ही तर ते खाल्ल्या. आणि आता आम्ही भूक लागला तरी पण खूप जास्त जेवणासाठी वेट करायला लागलो आहे. थोड्या वेळात जेवण होणार आहे आणि तोपर्यंत आम्ही असं छान थोडा टाईम स्पेंड करायलो आहे, गप्पा मारायला लागलो आहे. एवढ्या दिवसानंतर आम्ही सगळे बहीण भाऊ, भाऊजी, वहिनी असे एकत्र आलो. सगळे नाही आहेत. तुम्हाला काय सांगायचं, तो स्कुबाबद्दल मी तुम्हाला मगाशी सांगितलं. तो जो सोबत असतोय, एकतर मला एवढी भीती वाटत होती. आम्ही 8-9 जण होतो. सेकंड लास्टला मी गेलेलो आणि मी त्याला असं धरलेलं. त्याला म्हटलं मला सोडू नका तुम्ही. तो म्हटलं नाही. आणि मी असं धरलेलो की त्या व्हिडिओमध्ये पण असं झालंय, मी धरलेलंच आलंय त्याला, कारण भीती वाटत होती. आणि नंतर काय मला एवढं हेच झालं नाही.
आणि तो असा करत होता की बाई मला सोड आता, पण मी काय ऐकलेलं नाही, मी त्याला सोडलेलं नाहीच आहे. आणि आणि सगळ्यात भारी तर तो व्हिडिओ ज्याने केलाय तो काय पोजेस सांगितलाय, एक नंबर. त्या व्हिडिओमध्ये फक्त पोजेस आहेत, असं असं असं. भारी झाला व्हिडिओ, म्हणजे फनी झाला व्हिडिओ, कारण खूप पोजेसच दिल्यात. आणि तेव्हा पण मी त्या माणसाला असं धरूनच हे केलेलं. बाकीच्यांनी केलेलं स्कुबा त्यांचं पण फर्स्ट टाईमच होतं, काहींचं भाऊजींचं सेकंड टाईम होतं, बाकीच्यांचं भैया, अक्षा, वहिनी, बारकी यांचं फर्स्ट टाईम होतं. बट त्यांनी सोडलेला हात, म्हणजे ते नव्हते त्यांच्यासोबत, आणि त्यांचे व्हिडिओ एकदम भारी झालेत. आणि माझा तो माणूस पण आहे, पण तो माणूस होता म्हणूनच मी करू शकले. व्हिडिओमध्ये आला तर आला, काय प्रॉब्लेम नाही मला. तर भारी हे केलं, म्हणजे भारी. आजचा दिवसच भारी होता यार, खूप भारी होता, खूप भारी होता. तुम्ही पण कोकणात आला किंवा जिथे पण स्कुबा डायव्हिंग आहे, जिथे पण असेल तिथे तुम्ही करा. तो एक्सपिरियन्स खूप भारी आहे, खूप भारी आहे. आणि केल्यावर तर एवढं भारी वाटतं की माझंच. हॅलो, तर आता आमचं जेवण झालेलं आहे आणि मी आज पहिल्यांदा मासा टेस्ट केला. टेस्ट म्हणजे असं दोनच एवढे तुकडं खाल्ल्यात. एक्सपेक्ट केलेलं त्याच्यापेक्षा काय, म्हणजे एक्सपेक्ट केलेलं की खूप घाण लागतंय ते मासा, पण ठीकठाक होता. खरं त्याचा वास. आणि आता आम्ही चाललोय बीच वॉकिंगला. तुम्हाला दिसतोय पाठीमागं अंधार बुडूक आहे. अंधार बुडूकच आहे खरंच. एका पॉइंटला वाटलं की आम्ही रिटर्न जाऊ का इथून, पण म्हटलं नाही, असेच रोड असतात कोकणात, काय गरजेचं नाही आहे. तो तुफानी करते हे म्हणत आम्ही चाललोय. बीच वॉकिंगची आता गरज नाही आम्हाला, सध्या झोपेची गरज आहे. आणि आम्ही झोपणार पण होतो. खरं मधनंच हे निघलंय. देवाचे नाव घेत चला. म्हणजे मध्ये लाईट होती, स्टार्टिंगला लाईट होती, इथं पण लाईट आहे, फक्त मध्ये लाईट नव्हती. त्यामुळे जर आम्हाला डाऊट वाढला की नक्की आहे की नाही. बट आता घरं बिरं दिसायला लागलं जरा, आणि पाण्याचा आवाज पण यायला लागला. सो बीच तर आहे. बघूया आता. मी यांनी हा व्लॉग एंड केलेला, पण आता बीच वॉकिंगला चाललोय म्हणून परत स्टार्ट केला. किती मेहनत घ्यायली मी, तुम्हाला कळते काय. सो प्लीज माझ्या व्हिडिओजना लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करा. मेन म्हणजे बाप, अगं वाळूवर चाललेलं चांगलं. कोकण अजून एकदा सांगतो, खरंच खूप जास्त भारी आहे. कडक आहे, कडक. सो बाय बाय, गुड नाईट, आणि थँक्यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. स्टे ट्यून फॉर पार्ट 2. बाय बाय, थँक्यू सो मच.